नमस्कार शिक्षक मित्रांनो, ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. तसंच शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये सुद्धा आपलं मनपूर्वक स्वागत. युडाय प्लस 2023-24चं स्टुडंट पोर्टल आता बंद झालेलं आहे आणि 2024-25चं पोर्टल सुरू झालेलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन 2024मध्ये विद्यार्थी प्रमोशन कशा पद्धतीनं करायचं हे आज आपण पाहणार आहोत. युडायस पोर्टलच्या स्टुडंट पोर्टल म्हणजेच SDMS पोर्टलवर आपण सध्या आहोत. सर्च करण्यासाठी आपण कोणतंही क्रोम ब्राउझर वापरायचं आहे आणि त्यावर युडायस प्लस असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रिझल्टला आपल्याला टच करायचं आहे. याची वेबसाईट सर्वांना माहीत आहे. युडायस प्लस या आयकॉनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर नवीन लॉग इन पेज उपलब्ध होईल. त्याच्या उजव्या कोपऱ्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला युडायस प्लसचे वेगवेगळे मॉड्यूल या ठिकाणी दिसतील. त्यातलं आपल्याला स्टुडंट मॉड्यूल यावर काम करायचं आहे. स्टुडंट मॉड्यूलच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे आणि गो या बटनाला क्लिक करायचं आहे. गो या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला SDMS पोर्टल ओपन होईल. स्टुडंट पोर्टल ओपन होईल. तिथे आपल्याला आपल्या शाळेचा युडायस क्रमांक, युजर नेम, युजर ID जो आहे तो आपल्या शाळेचा युडायस क्रमांक आणि आपण जो मागील वर्षी पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खालची कॅपचा इमेज आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. कॅपचा इमेज टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन असं म्हणायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असा काही डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डमध्ये आपल्याला 2024-25 आणि 2023-24 असे दोन टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 2023-24 या टॅबला आपण क्लिक केलं तर आपणासमोर आपल्याला गेल्या वर्षी जे आपण विद्यार्थी भरलेत त्यांची सर्व संख्या इयत्तानिहाय आपल्याला या ठिकाणी दिसेल. ती व्यवस्थित आहे हे आपण पाहून घ्यायचं आहे, याची खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर चूज अकॅडमिक इयर करायचं आहे आणि पुन्हा आपल्या मेन डॅशबोर्डकडं यायचं आहे. या ठिकाणी ऑरेंज कलरचा जो 2024-25चा जो टॅब आहे याला क्लिक करायचं आहे आणि यावरच आपल्याला काम करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला शाळेची सर्व इन्फॉर्मेशनचा टॅब येतो. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट हे सर्व गोष्टी या ठिकाणी चेक करायच्या आहे. सर्व गोष्टी चेक करून झाल्यानंतर क्लोज या बटनाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा जो डॅशबोर्ड दिसतो या डॅशबोर्डवर संपूर्ण जे आकडेवारी आहे ती 0 आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी गेल्या वर्षातून या वर्षात प्रमोशन करून घ्यायचं आहे. आता यासाठी आपण सर्वप्रथम गेल्या वर्षी जे इतर डाव्या साईडचे जेवढे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीज हे जे टॅब आहेत यावर आपण काम केलेलं आहे, तर प्रमोशनसाठी आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला व्ह्यू समरी, त्यानंतर प्रमोशन समरी सेक्शन वाईज. तर व्ह्यू समरीला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची नावे दिसतात आणि त्यांचं स्टेटस जे आहे ते पेंडिंग असं दिसत आहे. बॅक केल्यानंतर आपल्याला समरी दिसते. याच्यामध्ये इयत्तानिहाय समरी दिसते, तीसुद्धा पेंडिंगमध्ये दिसत आहे. त्यानंतर खाली आपल्याला जे फायनलायझेशनचं काम करायचं आहे हे अगदी सगळ्यात शेवटी फायनलाइज आणि सबमिट करून घ्यायचं आहे. यावर आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर सर्वप्रथम प्रोग्रेशन मॉड्यूलच्या ज्या बार आहे त्याच्या खाली जो गो बटन आहे या गो बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन असे ऑप्शन दिसतील. त्याला आपल्याला जो वर्गाचं प्रमोशन करायचं आहे तो वर्ग आणि त्याची तुकडी निवडून घ्यायची आहे. तर आपल्याला हे निवडण्याच्या अगोदर सर्वात खाली आपल्याला नो रिझल्ट फाउंड किंवा नो डाटा फाउंड दिसेल. गो या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे आपल्याला दिसायला लागतील. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम प्रोग्रेशन स्टेटस 23-24 इथे प्रोमोटेड, नॉट पास, प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन, डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन, रिपीटर बाय चॉईस असे ऑप्शन आहेत. त्यातला आपण प्रमोट करणार आहोत त्यामुळे प्रोमोटेड हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर टक्केवारीतले मार्क, इथं पूर्णांकामध्ये टक्केवारीतले मार्क भरायचे आहेत. टोटल नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड, इथे हजर दिवस त्या विद्यार्थ्याचे भरायचे आहे. आणि स्कूलिंग स्टेटस तो त्या आपल्याच शाळेत
असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल असा ऑप्शन निवडायचा आहे आणि शाळा सोडून गेलेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ TC असा ऑप्शन निवडायचा आहे. तर या विद्यार्थ्याला आपण स्टडिंग इन सेम स्कूल असं ठेवणार आहोत. जे विद्यार्थी जे शाळा सोडून जाणार आहेत त्यांच्यासाठीच फक्त लेफ्ट स्कूल विथ TC हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन निवडून झाल्यानंतर आपल्याला तो पुढील इयत्तेत कोणत्या तुकडीत त्याला आपण प्रमोट करत आहोत त्या तुकडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि पुढे जो अपडेट नावाचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. अपडेट क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. याला ओके करून घ्या. ओके केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टेटसमध्ये डन असं दिसेल. त्यानंतर या पद्धतीनं आपण या सर्व वर्गाची एका विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तो प्रमोट झाला आहे की कसा झाला आहे हे गोष्टी या ठिकाणी भरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण पुढच्या ऑप्शनमध्ये काय भरायचं कोणत्या वेळी काय भरायचं याची माहिती पाहूयात. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो नॉट पास असा आहे, म्हणजे तो नापास झालेला आहे. अशा वेळी आपल्याला नॉट पास करायचं आहे आणि त्याला त्यावेळेस किती टक्के पडले ते भरायचे आहेत, त्याचे हजर दिवस भरायचे आहेत आणि त्याचं स्कूलिंग स्टेटस तेच भरायचं आहे. मात्र स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल दोन्हीपैकी जो योग्य ऑप्शन असेल तो या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याची जी इयत्ता आहे ती मात्र तीच या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्या कोणत्या इयत्तेत तो राहिला आहे त्याची तुकडी निवडायची आहे आणि अपडेट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला एका विद्यार्थ्याचं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन, म्हणजे तो परीक्षा न देताच प्रमोट झाला. तर अशावेळी आपल्याला ती माहिती भरायची आहे. विद्यार्थी प्रमोट झालेला आहे परंतु त्याने कोणतीही एक्झामिनेशन दिली नाही अशा परिस्थितीत हा ऑप्शन भरायचा आहे. त्यामध्ये त्याचे मार्क टक्केवारी ही जी हाईड होऊन जाते त्याचे आपल्याला हजर दिवस भरायचे आहे. पुन्हा स्कूलिंग स्टेटस त्याचं स्टडिंग इन सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल TC यापैकी योग्य भरायचं आहे. तुकडी निवडायची आहे आणि अपडेटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील ऑप्शन जो आहे तो डिस्कंटिन्यूड बाय बिफोर एक्झामिनेशन, म्हणजे तो विद्यार्थी एक्झाम देण्यापूर्वीच शाळेबाहेर गेलेला आहे. अशावेळी सुद्धा त्याचं टक्केवारी हाईड होऊन जाते. फक्त आपल्या शाळेत त्याचे हजर दिवस आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर स्कूलिंग स्टेटसमध्ये तो शाळा सोडूनच गेलेला आहे त्यामुळे लेफ्ट विथ स्कूल TC असा एकच पर्याय आपल्याला या ठिकाणी राहतो, तो निवडायचा आणि त्यानंतर त्याचं सिलेक्ट क्लास म्हणजे ऑलरेडी तो ड्रॉप बॉक्समध्ये पडणार आहे. तिकडे समोरची शाळा त्याला कुठल्या तुकडीत घेतली ते घेऊन टाकेल आणि इथे अपडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर शेवटचा जो ऑप्शन आहे रिपीटर बाय चॉईस, म्हणजे पालकांच्या इच्छेने त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात रिपीट केलं असेल तर या ठिकाणी तो ऑप्शन फार क्वचित प्रसंगी हा ऑप्शनची आपल्याला गरज पडणार आहे आणि त्याची जे काय टक्केवारी असेल त्याचे जे मार्क असतील हजर दिवस असतील स्कूलिंग स्टेटस असेल ते भरायचं आहे. क्लास सेक्शन भरायचं आहे आणि याला अपडेट करून घ्यायचं आहे. आता आपण हे सर्व ऑप्शन पाहिल्यानंतर आपण एक दुसऱ्या वर्गाचे सुद्धा विद्यार्थी कसे भरायचे हे पाहणार आहोत. हे एका वर्गाचे भरून झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी एका वर्गाचं भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी फायनलाइज नावाचा जो टॅब आहे या टॅबला आपल्याला फायनलाइज करायचं आहे. ते कसं करायचं आहे हे आपण पुढच्या इयत्तेच्या ऑप्शनमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचाही आपण ऑनलाईन डेमो या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी आपण नवीन इयत्ता निवडून घेऊया. पहा आता आपण शेवटचा वर्ग या शाळेतला शेवटचा वर्ग निवडू. गो केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी आलेली दिसेल. पैकी आपण आता हा शेवटचा वर्ग आहे आपण त्यांना प्रमोट करतो आहे. प्रमोट केल्यानंतर त्याची टक्केवारी भरायची आहे. त्याला जे काय पर्सेंटेज पडली ती पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. पूर्णांकातच पर्सेंटेज टाकायची आहे. त्यानंतर त्याचे हजर दिवस शाळेत हजर दिवस आणि शेवटचा वर्ग असल्यामुळे तो लेफ्ट स्कूल विथ TC म्हणूनच त्याला एक शेवटचा ऑप्शन हा शिल्लक असणार आहे आणि त्याच ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे त्याची पुढची इयत्ता जी आहे ती दिसणार आहे आणि तो ऑटोमॅटिक अपडेट केल्यानंतर तो ड्रॉप बॉक्समध्ये देणार आहे. अपडेट केल्यानंतर आपल्याला स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं मेसेज दिसेल. अशा पद्धतीने या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं स्कूलिंग स्टेटस जो काय आहे प्रमोटेड तो ऑप्शन आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आणि मग या वर्गाचं शेवटचं फायनलाइज करून घ्यायचं आहे. या फायनलाइज या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला
एक मेसेज येतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू फायनलाइज द डाटा. क्लास येतो, जी क्लास असेल तो क्लास येतो. या ठिकाणी प्रोमोट किती केले, नॉट पास किती आहेत, प्रोमोटेड विदाऊट एक्झामिनेशन किती आहेत, डिस्कंटिन्यू बिफोर एक्झामिनेशन किती आहेत, रिपीटर बाय चॉईस किती आहेत. अशा पद्धतीने इथे गोषवारा आपल्याला दिसतो. हा गोषवारा व्यवस्थित चेक करायचा आहे आणि मग कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर प्रमोशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास, त्या वर्गाचं नाव येतं आणि कंप्लीटेड असा मेसेज आपल्याला या ठिकाणी येतो. तर या पद्धतीनं एका वर्गाचं, ज्या वर्गाचं आपण भरू त्या वर्गाचं दिसतं. आता पहा, या ठिकाणी करेक्शन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. जेव्हा फायनलाइज करू आणि नजर चुकीनं आपल्याकडनं एखाद्या विद्यार्थ्याची माहिती भरणं बाकी असेल त्यावेळेस करेक्शन टॅबचा वापर करून आपण पुन्हा त्याचं स्टेटस किंवा त्याचे टक्के किंवा त्याचे हजर दिवस किंवा स्कूलिंग स्टेटस आपण या ठिकाणावरून बदलू शकतो. आणि पुन्हा जो काही बदल असेल तो झाल्यानंतर त्याला अपडेट करायचा आहे, रेकॉर्ड अपडेट होणार आणि या पद्धतीनं आपण त्यांना हे फायनल करून घ्यायचं आहे. आता पहा, या ठिकाणी जो करेक्शनचा टॅब आहे, जो आपण मगाशी जे विद्यार्थी भरले त्यांच्या पुढे हा करेक्शनचा टॅब हाईड आहे. जेव्हा आपण फायनलाइज करू तेव्हाच करेक्शनचा टॅब ऑन होणार आहे. नजर चुकीने झालेसच आपल्याला या करेक्शन टॅबचा वापर करता येणार आहे. तर यानंतर या ठिकाणी स्कूलिंग स्टेटस आपण पुन्हा पाहू शकतो, परंतु करेक्शन टॅब हाईड आहे. आपल्याला जर नजर चुकीनं त्या विद्यार्थ्याला लेफ्ट स्विच स्कूल टी करायचं असेल आणि फायनलाइज झालेलं आहे नजर चुकीनं, त्यावेळेस हा करेक्शनचा टॅब वापरून आपण त्याचं स्कूलिंग स्टेटस बघून घ्यायचं आहे. आता ही वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण पुन्हा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपण जर व्ह्यू समरी केली तर आपल्याला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरली ती आपल्याला या ठिकाणी डन किंवा भरलेली दिसून येईल. ज्यांचं झालं नसेल ते लाल रंगामध्ये दिसतील. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज ज्यांचं झालेलं असेल त्यांच्यासमोर फायनलाइज दिसेल, ज्यांचं नसेल त्यांच्यासमोर पेंडिंग असं दिसेल. त्यामुळे सर्व फायनलाइज केल्यानंतर आपल्याला शेवटचं जे फायनलाइज प्रोग्रेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे. त्यासाठी प्रोग्रेशन फायनलाइजला क्लिक करायचं आहे. सर्व या ठिकाणच्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत आणि छोटा जो चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून शेवटी सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं सर्व प्रोग्रेशन हे फायनलाइज झालेलं आपल्याला दिसेल आणि आपलं प्रोग्रेशनचं काम पूर्ण होईल. तर या प्रकारे आपण पूर्ण स्कूल डॅशबोर्ड जर चेक केला तर याच्यावरची जी आकडेवारी आहे ती काही वेळानंतर या ठिकाणी अपडेट होईल. अपडेट होण्यासाठी आणि अशाच पद्धतीचा स्कूल डॅशबोर्ड आपण आपल्या शाळेचा आणि समोरच्याही शाळेनं तो व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण समोरची शाळा काम करण्यासाठी त्या पोर्टलवर जाईल तेव्हा त्यांना शेवटच्या वर्गातील विद्यार्थी इम्पोर्ट करायचे असतील तर त्यांना ते इम्पोर्ट झालेले विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये दिसायला आवश्यक आहे. म्हणून सर्व शाळांनी आपापल्या डॅशबोर्डवरील सर्व प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी व्यवस्थित पद्धतीनं कंप्लीट करून घ्यायचे आहे. आणि या कामासाठी आपल्याला जो 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे या कालावधीमध्ये हे संपूर्ण काम आपण पूर्ण करून घ्यायचं आहे. या संबंधीचे अनेक व्हिडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहेत. यासंबंधी जर काही शंका किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा, आपण ती सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर यासंबंधीचे इम्पोर्ट मॉड्यूल किंवा इतर जे ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूलचे जे या वर्षातले जे व्हिडिओ आहेत ते चॅनलवर नेहमी अपडेट होणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.